आणि आज जिल्ह्यांमध्ये काय स्थिती होती ते आपण पाहूया। तर सावित्री नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे महाड शहराला पुराचा धोका। पुराच्या धोक्यामुळे नागरिकांनी सर्व गाड्या महामार्गावर लावल्या। मुंबई गोवा महामार्गावर गाड्यांची पार्किंग। इगतपुरीमध्ये भावली धबधब्यालगत दरड कोसळली। पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे कोणतीही अनुचित घटना नाही, मात्र भावली धबधब्याच्या मार्गावर दरड कोसळण्याची भीती। इगतपुरीमधील खैरेवाडीमध्ये विद्यार्थ्यांची शाळेमध्ये जाण्यासाठी कसरत। विद्यार्थ्यांना नदीमधून चालत जाण्याची वेळ। विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। सांगलीतील स्मशानभूमीमध्ये पुराचं पाणी शिरलं। अमरधाम स्मशानभूमी आजपासून बंद। कुपवाड स्वामी मळामध्ये मृतदेहांचे अंत्यसंस्कार होणार। वाशिमच्या कोठारी परिसरामध्ये एकाचा पुरामध्ये वाहून मृत्यू। पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला। साताऱ्यामधील कंधेर धरणामधून वेण्णा नदीमध्ये 5 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कंधेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। धाराशिवच्या उमरगा शहरामधील आदर्श विद्यालयाला जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था। विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ। वसमतमधील हळद संशोधन केंद्रासाठी 800 कोटी। हळद लागवडीसाठी समूह विकसित करा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। बनावट दारूच्या विक्री विरोधामध्ये महिलांचा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या। बुलडाण्यामधील जळगाव जामोद तालुक्यामधील गाडीगाव खुर्द गावातील महिला आक्रमक।